सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात प्रतापगडाच्या छायेत असलेल्या जावळीच्या खोऱ्यातील पार आणि हातलोट परिसर ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या भागातील कोयना नदीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला शिवकालीन दगडी पूल हा आजही तत्कालीन स्थापत्यकलेचा म्हणजे इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट आणि अभेद्य नमुना म्हणून ओळखला जातो. आजही या पुलावरून वाहतूक चालते. आधुनिक काळातील सिमेंटचे पूल काही दशकांत खराब होत असताना शिवकाळातील हा दगडी सेतू कोणतीही मोठी डागडुजी न करता आजही अतिवृष्टी आणि महापूर झेलत अगदी जैसे थे उभा आहे. परंतु धक्कादायक बाब म्हणजे या पुलावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उभारण्यात आलेले सुरक्षा रेलिंग ही 4 वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत पूर्णपणे नामशेष झाली. त्यानंतर मात्र आज तागायत सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी सुरक्षा दृष्टिकोनातून रेलिंग उभारण्याची तसदी घेतली नाही. ही दुर्दैवाची बाब म्हणावी लागेल. या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे या पुलाला जवळपास 4 कमानी आणि 5 अशा बलाढ्य खांबावरती हा पूल उभा आहे. आपल्याला माहित असेल की 2022-23 साली या ठिकाणी अतिवृष्टी आली होती आणि या अतिवृष्टीमध्ये अनेक असे पूल होते जे छोट्या मोठ्या गावांना जोडणारे पूल होते, ते त्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेले. पण हा जो 350 वर्षापूर्वी स्थापत्य कलेचा शिवकालीन खरा नमुना या ठिकाणी जो आता सध्या उभा आहे, अभद्य पूल सध्या या ठिकाणी उभा आहे, तो आजही तितक्याच मानाने आणि डौलाने या ठिकाणी उभा आहे. 350 वर्ष होऊन देखील या पुलाने अनेक अतिवृष्टी अनेक वादळे झेललीत, परंतु आजही तो तितक्याच मानाने आणि डौलाने या ठिकाणी उभा असल्याचं चित्र तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. हा तोच भाग आहे ज्या ठिकाणी अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा वध करण्याच्या हेतूने या ठिकाणी तळ ठोकला होता आणि त्यांचं सैन्य याच परिसरामध्ये तेव्हा तळ ठोकून होतं. त्यावेळेस देखील हा पूल या ठिकाणी उभा होता आणि या पुलाचा वापर अफजल खानाने देखील त्यावेळी केला होता. आज हा पूल ऐतिहासिक जरी असला तरी या पुलावरती काही रेलिंग्स उभारण्यात आल्या होत्या. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या रेलिंग्सची उभारणी या ठिकाणी करण्यात आली होती. पण जेव्हा 2023 साली येथे अतिवृष्टी आली, नदीला पूर आला आणि या पुरामध्ये ती रेलिंग वाहून गेली. आज या दुर्गम भागामध्ये अनेक छोटी मोठी गावं या पुलाच्या माध्यमातून जोडली गेलीत. अनेक लोक या पुलावरनं प्रवास करत असतात. रात्री अपरात्री या ठिकाणी अनेक लोक ये जा करत असतात. परंतु या पुलाच्या ज्या रेलिंग्स आहेत त्या नसल्या कारणाने या ठिकाणी अनेक अपघात घडतात किंवा घडण्याची शक्यता देखील येथील नागरिकांनी या ठिकाणी प्रवास करणारे प्रवाशांनी व्यक्त केली होती. दुर्दैव आहे, जवळपास 3 वर्ष ते 4 वर्ष त्या अतिवृष्टीला होत आहेत, तरी देखील या पुलावरती कुठल्याही प्रकारची सुरक्षा रेलिंग आज तागायत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उभारण्यात आलेली नाहीये. मला वाटतं आपला हा व्हिडिओ बघून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल आणि या ठिकाणी सुरक्षा रेलिंग ही उभारली जाईल. कारण पावसाळा अगदी तोंडावर आलाय आणि पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जवळपास या पुलाच्या कठड्यापर्यंत पाणी हे लागतं, एवढा पूर या नदीला येत असतो. आणि त्यावेळेस मात्र या ठिकाणी प्रवास करत असताना या ठिकाणच्या प्रवाशांना येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. त्यामुळे पाऊस तोंडावर आलाय आणि परत एकदा या ठिकाणाहून जे लोक नेहमी प्रवास करत असतात त्यांनी ही मागणी केली की या पुलावरती एक सुरक्षा रेलिंग सुरक्षा कठड असणं फार गरजेचं आहे. कारण या ठिकाणी अनेक अपघात झालेत, आतापर्यंत अनेक लोकांचा जीव गेलाय. हा तर शिवाजी महाराजांचा इतिहासकालीन पूल आहे. याचा इतिहास आपण सांगावं तेवढा कमी आहे. परंतु आत्ताच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये या पुलावरती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेलिंग्स असणं किंवा अनेक काही गोष्टी आहेत की त्याचा अभ्यास हा सार्वजनिक बांधकाम विभागाने करणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन राजेश सोंडकर सह मी शरद झावरे, न्यूज मराठी, महाबळेश्वर.